अरे जेठालालचा फोन आला. अरे आला आला फोन आला. अरे वाजव. थांबा थांबा. अरे बाबा फोन आलाय आता. थांबा थांबा. अरे बाबा त्यांनी पण काहीतरी काम केलं पाहिजे ना, कंटाळले असतील ते. हॅलो, हा जेठालाल कुठे पोहोचलात? भिडे आम्ही आताशे हॉल मधून निघतो आहे. हा ते तिथून निघालेत. सासूजी आमच्या सोबत नाही येत आहे. आई नाही येत आहे. काय ते? आई नाही येत आहे म्हणजे? त्या वेगळ्या येणार आहेत. ते मी सगळं तुला तिथे येऊन समजावतो. तू सध्या स्वागताची तयारी कर ना भाऊ. अच्छा अच्छा अच्छा. बरं. ओके. नाही येत आहेत. आई येत आहेत. अरे उगाच टेन्शन दिलं. आज मी सुद्धा आपल्या सासूजींचा खतरनाक स्वागत करणार. त्यांना पण समजलं पाहिजे ना की काय जावई मिळालं आहे. आज सासूजींचं मौन व्रत आहे, पण मी हे मौन व्रत तोडूनच राहणार आणि त्यांच्या तेजस्वी चेहऱ्याचे दर्शन सुद्धा करूनच राहणार. या सासूजी या, स्वागत आहे. ओय भिडू, एक गोष्ट तर मान्य करावी लागेल. दया वहिनींच्या आईच्या स्वागतासाठी तू सोसायटीला खूप छान सजवलीस यार. हो बाबा हो, भिडेने यावेळी काहीच कंजूसपणा नाही दाखवला. करेक्ट आहे. हो बरोबर पोपटलाल, सगळी तयारी केली आहे. बँड वाल्यांना पण परत बोलवलंय. आणि असंही आता या क्षणी मी आत्माराम तुकाराम भिडे गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी नाहीये. जेठालालचा शेजारी आधी आहे. वा भिडे वा. मग आणि तसंही त्या वहिनींच्या आईची आम्ही आतुरतेने वाट पाहतो. अजून आई आली का नाही? परत विचार बदलले तर नाही ना? जर का परत विचार बदलले ना? नाही, आई येणार, नक्की येणार. जर तिने वचन दिलंय तर ती पूर्ण करणारच. आमच्या घरी सगळं रघुकुळ सारखं आहे. प्राण जातील पण वचन नाही. आई नक्की येणार. चला तुम्ही पटकन हातात हार घेऊन उभे. अरे बाबा, हार तयारच आहे आणि मी सुद्धा तयार आहे, पण आई आली तर पाहिजे ना. तसं जेठाजी, मला म्हणावंच लागेल की तुम्ही एक वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याच्या मार्गावर आहात. वर्ल्ड रेकॉर्ड? हो. जगातले तुम्ही पहिले जावई असणार जे आपल्या सासूचं स्वागत इतक्या महाग हाराने करणार आहात. थँक्यू बबिताजी. पण ते म्हणतात ना की रेकॉर्ड बनतात कारण आपण त्यांना तोडू शकतो. म्हणून मला ठाऊक आहे की जेव्हा तुमची आई येणार तेव्हा अय्यर भाऊ 11 लाखाचा हार त्यांना अर्पण करून हा वर्ल्ड रेकॉर्ड नक्की मोडणार. बरोबर ना अय्यर भाऊ? जेठालाल, बबिताच्या आईला बाजूला ठेव. दया वहिनीचा आई येणार आहे की नाही ते सांगा. अय्यर भाऊ येणार. माझा आई नक्की येणार. म्हणजे माझी आई नक्की येणार आहे. सेठजी, आय मस्ट से हा वन्स इन द लाईफ टाइम मुमेंट बनणार आहे जेव्हा तुम्ही तुमच्या सासूबाईंना 1,01,000 रुपयाचा हार घालणार. थँक्यू शेठजी. तुम्ही हा ऐतिहासिक कार्यक्रम बघण्यासाठी आम्हाला इकडे येण्याची परवानगी दिली. बघ बाघा, नटू काका सगळेच किती उत्साही आहेत सासूजींना भेटायला. बबिताजी, अय्यर भाऊ, हाथी भाऊ सगळी कामं सोडून धंद्याला लागली आहेत. म्हणजे आईची वाट बघत आहे त्यांना भेटायची. आज जर का सासू नाही आल्या ना तर सॉरी. आई येणार, नक्की येणार. आई कुठे राहिलीस तू? लवकर ये. सगळी लोक तुझी वाट बघतायत. दयावहिनी, तुम्ही कसला विचार करताय? एनी प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम आहे का? नाही अंजली वहिनी, काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी तर बस असाच विचार करत होते की तुम्ही सगळे किती चांगले आहात. आमच्यासाठी सकाळपासून किती त्रास सहन करताय. अरे तुम्ही प्रॉब्लेम शो? आम्हा सर्वांना तर वाटत होतं की फक्त तुमच्या नाही आमच्या पण आई येत आहेत. आली गाडी आली. मातोश्रींची गाडी आली. आली गाडी. आई आली. अरे वाजव.
अय्यर भाऊ आज तर फटाके पण खुश झाले. अरे जेठालालची सासू येत आहे तर फटाके पण खुश होणार ना. बरोबर आहे. होय 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 बरोबर आहे पण बरोबर काय आहे म्हणजे अरे बघू तरी दे.